आणि आता आपण पनीरची भाजी बघतोय आणि त्याच्यामध्ये अनेक रंग आहेत. तर मला सांगा साहित्य काय काय लागणार आहे? हो, हे कॅप्सिकम आहे, बॉईल करून त्याचं स्कूप केलेलं आहे, पूर्ण बिया काढल्या आहे. क्रश केलेलं पनीर आहे, कांदा, केचप, आलं लसूण मिरची पेस्ट, लसूण मिरची पेस्ट, धाना पावडर, अख्खे धणे जे थोडे क्रश करून ठेवलेले आहेत, लाल मिरची पावडर, कोथिंबीर आणि मीठ. साहित्य झालंच असेल लिहून सगळं. आणि आता आपण भरपूर पनीर घेतलेलं आहे, म्हणजे वाटतं भरपूर प्रोटीन्स गरज आहे तुमच्या मुलाला, हो नाही का? त्याच्यामुळे त्याला भरपूर प्रोटीन्स कसे मिळतील याचा आई सतत विचार करते. सो पनीरमध्ये भरपूर प्रमाणामध्ये प्रोटीन्स असतात जे आपल्या आहारामध्ये असायला हवं रोज. तर ते आपण आता हे किसलेलं आहे का असं? ते जस्ट हाताने चुरलं तरी होतं ते पनीर, कारण सॉफ्ट असतं ना, फ्रेश पनीर नेहमी सॉफ्ट असतं. आणि पिळून वगैरे पण काय नाही, पनीर विकतच आहे, त्याला काहीच करायची गरज नाही, फक्त हाताने चुरलं की बस होतंय. ओके. आणि ह्या तुम्ही काय ब्लांच केलेत? हा, म्हणजे त्याला फक्त वरून चिरलं, मधून काढलं, स्कूप केलं आणि गरम पाण्यात थोडं उकळी येऊ दिली, म्हणजे होऊन गेलं. कारण काय होतं ना, जी टोमॅटो जे कॅचअप आहे त्याची जर आपण त्याच्यात जर हे कॅप्सिकम शिजायला ठेवले तर वेळ लागतो आणि मग त्याचं पूर्ण रूपरंग खराब होऊन जातो. म्हणून हे असं केलं की कॅचअपचा पण रंग तसा इंटॅक्ट राहतो आणि हे पण कॅप्सिकम पण छान पूर्ण दिसते. हो, ओके. हे लक्षात ठेवा ही रेसिपी करताना. ठीक आहे, तर आता आपण ते करायला घेऊया. हे पनीर पहिले घ्यायचे, त्यात थोडं मीठ, आणि हे आलं लसूण आणि मिरचीची पेस्ट आहे, कारण आपण स्टफिंग करतोय त्याच्यामध्ये आत पण काहीतरी चांगली टेस्ट यायला पाहिजे, म्हणून आपण ह्याच्यात मिक्स करतोय. पण दॅट्स इट, एवढंच घालणार आहे आपण स्टफिंग मध्ये? हो. अच्छा, ओके. आणि हे बकायदा हाताने चुरलेलं जास्त चांगलं, एकसारखं एक जीव होतं त्यांनी. आणि मग ते तुम्ही ह्याच्यात भरणं? हा, स्टफ करणं. झालं ना? हा, आता हे झालंय, आता स्टफ करूया. बिया वगैरे स्वच्छ सगळ्या काढून टाकल्यात आपण, पूर्ण आतमध्ये रिकाम आहे. पनीर आपण जे कुस्करून घेतलं होतं त्याच्यामध्ये सगळं आलं लसूण वगैरे घातलं आणि आता ते भरलंय या ब्लांच केलेल्या कॅप्सिकम मध्ये. आता ग्रेव्ही करणं. तेल आपण घातलेलं, ते तेल घालतं आपले. आता आपण डायरेक्ट धडे घेणार आहोत, पूर्ण अख्खे धडे, त्याला फक्त थोडे कुटून घेतले म्हणजे त्याची टेस्ट आत येते. म्हणजे पावडर नाही वापरत? नाही, पावडर वापरायची आहे, पण फोडणीला डायरेक्ट धणे टाकायचे. अच्छा, क्रश धणे. आणि भरपूर घालायचे, म्हणजे नुसतं फोडणीला आपण एवढंसं जिरं घालतो तसं नाही, भरपूर धणे टाकायचे. आता थोडं लाल मिरची पावडर. अच्छा, फोडणीतच? हा, तवंग येण्यासाठी. जस्ट थोडंच कलर साठीच, जास्त नाही. कांदा, टोमॅटो केचपच्या ऐवजी आपण प्युरे पण वापरू शकतो ना? हो, प्युरी वापरू शकतो, पण त्याला मी आपलं साधा टोमॅटो केचप नाही घेतला, जो टॉमची येतो, म्हणजे त्याच्यात चिली आणि टोमॅटो दोन्ही येतं, ते घेतलेलं आहे. त्याच्याने त्याचं आणि काय होतं ना, ग्रेव्हीमध्ये केचप घालण्याने त्याचा जो थिकनेस आहे, तो कन्सिस्टन्सी त्याची बरोबर राहते. काय घालू आता ह्याच्यात थोडं लसूण आणि मिरचीची पेस्ट आपण पनीर, हा, कारण आलं खूप स्ट्रॉंग होईल म्हणून आलं फक्त त्याच्यात घातलंय, ह्याच्यात आलं नाही घातलंय. तुम्ही आता स्टर करा, मी घालते थोडं अजून, कारण तसं केचपमुळे ते गोडसर होणार आहे. हा, मग हे थोडं स्पायसी पाहिजे ना. अच्छा, आता काय हवं? ह्याच्यात आता ना डायरेक्ट आपण हे केचप टाकू. हे सगळं लागेल? हा, तेवढं लागेल. त्याला स्टर करत राहायचं जोपर्यंत तेल सुटते. आणि आपण पनीरचं जे बनवलं होतं तर त्याची पण हे उरलेलं जे आहे स्टफिंग केल्यानंतर उरलं होतं ते थोडं शेवटी, सगळ्यात शेवटी टाकणार. पण ते तुम्ही सजावटीसाठी टाकता? नाही, सजावटी नाही, फक्त त्याला म्हणजे टेस्ट, कारण त्याच्यात आहेच ते आणि हा भाग वेगळा होऊ नये म्हणून हे टाकणार, म्हणजे मध्ये मध्ये पनीर पण तोंडात येईल. मस्त. एरवी पण ही ग्रेव्ही करायला हरकत नाही. हो, दुसरं कशाला पण.
आता याच्यात मीठ आणि थोडं धणे पावडर. हा थोडंसं सॉल्ट. आता ऑलमोस्ट झालंय ना हा सगळं घालून? आता सगळं झालेलं आहे. आता याला तेल पण सुटत आलंय. हो. आता आपण हळूच त्याच्यात कॅप्सिकम सोडू. हे असंच ठेवतो. हा असेच ठेवायचं. आणि पनीर आपण कधी घालायचं ते अगदी शेवटी, म्हणजे पनीरला आपण जसं बाकीचे पालक पनीर वगैरेला कसं क्यूब्स शेवटी टाकतो तसंच घालायचंय. अच्छा, ह्याला फक्त थोडस ते वरून जायला म्हणून चव घ्यायला पाहिजे त्याच्यात. कारण तसं ते शिजलेलंच आहे. शिजलेलंच आहे म्हणून काही वेळ नाही लागत. आता आपण पनीर टाकू. किती घालणार आहे? अर्ध घालायचं. हा अच्छा, सगळ्या बाजूनी घालणार ते सगळीकडेच लागेल. मस्त लागणार आहे ग्रेव्ही. बस. आणि आता ह्याला थोडं 1-2 मिनिटं ठेवलं की सगळं मिळून येईल, म्हणजे मग भाजी तयार आहे. काय लागेल ती ग्रेव्ही सुपर्ब. आणि आपल्याला कोथिंबिरीने फक्त सजवायचंय. हो ग्रेट. कारण ऑलरेडी भाजी इतकी सुंदर आहे की त्याला जास्त काही सजवायची गरज नाही. थोडीशी फ्लेवरला फक्त आपण कोथिंबीर घालूया ना. पदार्थ तयार झालेला आहे. कारण तुम्हाला माहिती सिमला मिरची थोडीशी शिजलेली होतीच, एक उकळ आपण काढून घेतली, त्यामुळे फायनल पदार्थ व्हायला अजिबात वेळ लागला नाही. रेडी झालेला आहे, त्यामुळे तुम्हाला साहित्य कृती घ्यायला हरकत नाही. लगेच पनीर कॅप्सिकम सब्जी बनवण्यासाठी लागणारं साहित्य: बिया काढून वाफवलेल्या भोपळी मिरच्या, कुस्करलेलं पनीर, बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो प्युरे, आलं लसूण मिरची पेस्ट, लसूण मिरची पेस्ट, धणे पावडर, धणे, तिखट, कोथिंबीर आणि मीठ. कृती: प्रथम एका बाउल मध्ये कुस्करलेलं पनीर घेऊन त्यामध्ये मीठ आणि आलं लसूण मिरची पेस्ट घालून सारण एकजीव करून घ्यावं. हे सारण वाफवलेल्या भोपळी मिरची मध्ये स्टफ करावं. कढईमध्ये तेल गरम करून धणे, तिखट, बारीक चिरलेला कांदा, लसूण मिरची पेस्ट, टोमॅटो केचप, धणेपूड आणि मीठ घालून मिश्रण परतून घ्यावं. त्यामध्ये स्टफ भोपळी मिरच्या आणि उरलेलं पनीर घालून भाजी वाफवून सर्व्ह करावी.